आत्ता माझ्या हातात जे कागद आहे ते निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प वाचला त्यात त्यांनी जे उदाहरणं दिली आहेत ती आहेत. म्हणजे जर तुमचं उत्पन्न 8 लाख असेल तर आत्ता तुम्हाला फायदा होत होता साधारणपणे 30,000 रुपयापर्यंतचा आणि आता म्हणजे प्रपोज्ड होता 20,000 रुपये आणि आता टोटल बेनिफिट जे होतील ते 30,000 होतील. तसंच 10 लाखपर्यंतचं जर तुमचं उत्पन्न असेल तर थेट फायदा तुम्हाला जो होणार आहे तो 50,000चा होईल. 11 लाखाचं उत्पन्न असेल तर 65,000चा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि जसं त्यांनी स्वतः भाषणात सांगितलं होतं की तुमचं उत्पन्न जर 12 लाख असेल तर थेट 80,000चा फायदा. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय हा चार्ट आहे, हा भाषणाची जी प्रिंट आहे त्या प्रिंटमधलाच आहे. मला असं वाटतं गोखले सर तुम्ही हा चार्ट जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकाल. कसं आहे की 8 लाखापर्यंत आता सध्या जो टॅक्स होता तो जो होता तो 30,000 होता, तो पूर्ण फायदा त्यांना मिळणार आहे. 9 लाखाला 40,000 टॅक्स होता, तो पूर्ण वाचणार आहे. 10 लाखाला 50,000 जो टॅक्स होता तो कसं आहे त्या पहिल्या 12 लाखापर्यंत जे उत्पन्न जे स्लॅब्स दिसतात आपल्याला त्यांचं टॅक्स आता शून्यच झालंय. त्यामुळे त्यांना जो काही टॅक्स होता तो सगळा वाचलाय असं दिसतंय. एवढंच नाही तर पुढे आपण 16 लाखाचं जर बघू तर त्याला टोटल बेनिफिट हा 50,000चा आहे. म्हणजे 50,000 रुपये त्यांचे वाचणार आहेत. आणि टॅक्स आफ्टर रिबेट बेनिफिट जे त्यांनी म्हटलेलं आहे 16 लाख उत्पन्न असेल तर ते 1,20,000 असं त्यांनी बघा तुम्ही जर म्हटलं 16 लाखाला आज 1,70,000 टॅक्स आहे तो 1,20,000 होणार आहे. म्हणजे 50,000चा त्यांना बेनिफिट मिळणार आहे. 24 लाखाला तर अक्षरशः म्हणजे महिना 2 लाख ज्याचा पगार असेल त्याला ते 4,10,000 रुपये भरायला लागतात. तो 3 लाख भरून त्याला 1,10,000चा फायदा होणार आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक उत्पन्न गटाला फायदा आहे. त्यातल्या पहिल्या 12 लाख वाले तर खुशच असतील कारण त्यांना टॅक्सच लागणार नाही. पण नुसतं तेवढंच नाही तर पुढच्या उत्पन्न गटांना पण अगदी 24 लाखापर्यंत हा फायदा होणार आहे. लक्षात घ्या की 15 लाखापर्यंतच्या नंतर जे उत्पन्न गट होता त्यांना थेट 30% टॅक्स होता. ती मर्यादा आता थेट 24 लाखापर्यंत. म्हणजे साधारण आपण मध्यम वर्गाच्या डेफिनेशन मध्ये एक 10 ते 24 लाख आपण म्हणतो किंवा 25 लाख म्हणतो त्या प्रत्येकाला या बजेट या अर्थसंकल्पातून फायदा होणार आहे. भारतीय अजून एक विषय महत्वाचा आहे तो म्हणजे जवळपास 3,80,00,000 करदाते हा रिटर्न भरतात, टॅक्स भरतात 8 कोटीपैकी. त्या 3,80,00,000पैकी 15 लाखाच्या खाली 3 कोटी करदाते आहेत. त्या सगळ्या 3 कोटी करदात्यांना आज या अर्थसंकल्पातून फायदा झालेला आहे. आणि त्यामुळे हा फार मोठा फायदा या अर्थसंकल्पातल्या तरतुदी देत आहेत. त्याचं प्रत्येक जणांनी स्वागत केलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.